बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याचं समोर आलंय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचं समोर आलंय। सरकारने मुंबईतील मेट्रो लाईन 8ला मंजुरी दिली आहे। तसेच या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत। नाशिक येथे एका महिलेला नवऱ्याने मारहाण केली आणि विषारी औषध पाजले। नंतर तिला रुग्णालयात दाखल करून नवरा फरार झालाय। विवाहित महिलेच्या कुटुंबियांनी आता तक्रार दाखल केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळ गडावर पराशर तीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सादोबा तलावाजवळ अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने शेकडो संतप्त महिलांनी आज जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रावर धाड टाकली आहे। मुंबई महापालिकेत सत्ता वाटपाचा पेच कायम असून शिवसेनेने नगरसेवकांची गटनोंदणी अचानक पुढे ढकलली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या एका विधवा महिलेचा त्याच गावातील एका इसमाने एकटी असल्याची संधी साधून विनयभंग केला। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात साक्री गावात शाळेत जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना एका अज्ञात व्यक्तीने विहिरीत ढकलून त्यांचा निर्घृण खून केलाय। पुण्याजवळील वाघोली परिसरात मंगळवारी सकाळी दारुड्या पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून एका आईने आपल्या पोटच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केलाय, तर 13 वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केलाय। गायिका अंजली भरती यांच्या अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे संकेत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत। दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये हवाई दलातील अधिकारी सुट्टीच्या दिवशी बॉर्डर 2 सिनेमा पाहण्यासाठी गेला असता अज्ञात चोरट्याने अधिकाऱ्याचे घर फोडून घरातून 4,40,000चे दागिने चोरून नेले आहेत। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरळ सेवा तसेच तात्पुरत्या नोकर भरतीस शासनाच्या सहकार विभागाने ब्रेक लावल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मंगळवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर बदनापूर तालुक्यातील सेलगावजवळ धावत्या खासगी प्रवासी बसने अचानक पेट घेतल्याने गोंधळ उडून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसारख्या महानगरातही सर्व मुलांपर्यंत लसींचे संरक्षण पोहोचले आहे का हा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटला नसल्याने ताज्या शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होत आहे। बिहारमधील माजी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। त्यांनी आरोप केलाय की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व यात सहभागी असू शकते। आंध्र प्रदेशमध्ये विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केल्याप्रकरणी दुग्गिराला पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांना मदत करणाऱ्या RMP डॉक्टरला अटक केली आहे। कोलकात्यात कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीमुळे 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर 20 जण अद्याप बेपत्ता आहेत। PM निवास योजनेअंतर्गत आता सरकारने स्पष्ट केलंय की केवळ त्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळेल ज्यांच्याजवळ 31 ऑगस्ट 2024 आधी जमिनीचा मालकी हक्क होता। कर्नाटकातील बँगलोरमध्ये एका महिलेने आत्महत्या केली आहे। हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते। तिचा पती तिला कधी बाथरूममध्ये कोंडून ठेवत असे तर कधी तिला बेदम मारहाण करत असे। बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सेहान गावातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने गळफास घेत आत्महत्या केली आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवलाय। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात CRPF जवानासह 4 जणांचा मृत्यू झालाय। बिहारच्या जहानाबादमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर जिलेबीवरून मोठा वाद झाला। थेट लाठ्या काठ्या चालल्या आणि 4 गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या। तिथल्या सरपंचाला पळून जाऊन आपला जीव वाचवावा लागलाय। अमेरिकेत हिमवादळाचा हाहाकार बघायला मिळतोय। या हिमवादळात एका विमानाचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। फिलिपिन्समध्ये एका बेटाजवळ 350हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली आहे। या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण बेपत्ता आहेत। अमेरिकेच्या क्लाइंबरने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय। 1667 फूट उंच इमारत दोरीविना अवघ्या 90 मिनिटात सर करण्याची करामत केली आहे। ब्लिंकिटनं NCMC भारत यात्रा कार्ड भारतात लॉन्च केलंय। या एकाच कार्डने
मेट्रो आणि बस प्रवास आता सोपा झालाय। भारत आणि युरोपियन युनियनने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला सामायिक समृद्धीसाठी एक नवीन ब्लूप्रिंट म्हणून वर्णन केलंय। बॉर्डर 2 नंतर आता बॉर्डर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। निर्माते भूषण कुमार यांनी यावर शिक्कामोर्तब केलाय। अंडर 19 टीम इंडियाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड कप स्पर्धेत आपला तडाखा कायम ठेवलाय। वैभवने सुपर 6 फेरीतील सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध तडाखेदार खेळी करत अर्धशतक झळकावलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।